पोलीस भरतीची पोरं डाएट करतात पण त्यांचा परफॉर्मन्स का वाढत नाही? तर मित्रांनो, ह्या 5 चुका लक्षात ठेवा. खूप जण हा फॅट लॉसचा डाएट करतात. फॅट लॉसने काय होतं मित्रांनो, तुम्ही कार्ब्स कमी घेतात. तुमच्या बॉडीमध्ये जेवढे कार्ब्स कमी तेवढी तुमची एनर्जी कमी होत जाते आणि तुम्हाला रनिंग मध्ये दम लागतो. तो डाएट तुम्हाला स्लिम करेल पण तुमचे मार्क वाढवण्यासाठी स्टॅमिना लय महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, कॅलरीज खूप कमी घेतात. कॅलरीज कमी घेतल्याने आपला वर्कआउट जर हार्ड असेल तर आपले पाय जड होतात, बॉडी रिकवर होत नाही आणि पाहिजे तसा आपला परफॉर्मन्स येत नाही. त्यामुळे कमी खाल्ल्याने आणि जास्त ट्रेनिंग केल्याने आपली बॉडी वीक होत जाते. डाएट करता, प्रोटीन घेता, पण तुम्ही जर कार्ब्स घेत नसाल तर मित्रांनो, प्रोटीन हा तुमचा मसल वाचवतं पण कार्ब्स हे आपल्या बॉडीचं फ्युल असतं, इंधन असतं. ते जर कमी असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त दम लागणार. 100 मीटर गोळाफेकसाठी प्रोटीन तर पाहिजे, 1600 मीटरसाठी प्रोटीन तर पाहिजे, पण कार्ब्स बॉडी मजबूत सुद्धा पाहिजे. तुमची ग्राउंड प्रॅक्टिस कमी, जिम आणि डाएटच तुमचा परफेक्ट असतो. तुमचा ग्राउंडवरचा टाइम इम्प्रूव्ह होण्यासाठी तुम्हाला ट्रॅक प्रॅक्टिस पाहिजे. तुमचा 1600 मीटर 100 मीटरचा टायमिंग असाच इम्प्रूव्ह होणार नाही. ग्राउंड प्रॅक्टिस पण खूप महत्वाची आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही रिकव्हरीला खूप इग्नोर करता. रिकव्हरी म्हणजे तुमचा वर्कआउट झाल्यानंतर जी स्ट्रेचिंग असते, वर्कआउटच्या अगोदर जो वॉर्मअप असतो आणि तुम्ही किती वेळ झोपता हे खूप महत्वाचं आहे. तुमचं झोपणे 7 ते 8 तास तरी बॉडीला आराम पाहिजे की जेणेकरून दुसऱ्या दिवशी बॉडी रिकव्हर होते आणि बॉडी पहिल्यासारखी चालायला सुरुवात करते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुमच्या त्या मित्रांपर्यंत पोहोचवा की जो डाएट एकदम परफेक्ट चालू आहे, फक्त मार्क वाढत नाही, इम्प्रूव्हमेंट होत नाही. तुमच्यासाठी पण खूप महत्वाचा व्हिडिओ ठरेल. आत्ता सेव्ह करून ठेवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करून टाका. मित्रांनो, कॉमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला. जय महाराष्ट्र.